बरं ठीक आहे, मग पहिलं बक्षीस किती म्हटलं? 11,000 देऊ का मग? तुमच्या हिशोबाने तुम्ही देसाल तेवढे. हा तसं 5,501 दिलं तर चालते. कारण कसं आहे माहिती का, लेकराला फक्त उल्हास यासाठी होय आपलं बक्षीस. नाही रे, पहिलं बक्षीस 5,501 म्हटलं तर मग दुसरं बक्षीस लय कमी होईल ना. हा जाऊ दे, त्या लेकराला जसं उल्हास आला पाहिजे ना. जाऊ दे, 11,000 देऊन देतो, काय टेन्शन नको घेऊ. 11,000 देतो तुम्ही. जमलं मग. 11,000 म्हणजे एक नंबर होते हो. मग ते किती पाऊस आला तरी दहीहंडी फोडतात लेकरं. ठीक आहे, मग पहिलं बक्षीस तुमच्याकडून 11,000 रुपये. हा या मग तिथं दामदर महाराजाच्या हॉलमध्ये या. मग तिथं पाहू आपण काय करायचं काय नाही ते. तर बरोबर पहिलं बक्षीस तर एक नंबर झालं आपलं. चला वाजवा रे. चला बरोबर आता. हा पहिलं दुसरं बक्षीस झालं आता फिक्स. हा आता शिवलाल भाऊची इथं जाऊ आणि त्या बवन भाऊ त्याची इथं जाऊन आपण हे बघाले वर्गणी. राणी साहेबांना काय झालं बा? लय रागात पाहू राहिल्या. काऊन काय झालं? काय एवढं रागात पाहू राहिली बा? पैसे लय झाले का म्हटलं तुमच्याजवळ? हा लय झाले का पैसे? बरोबर आहे. ते दहीहंडीवाल्याला आपण 11,000 रुपये देतो म्हटलं ना पहिलं बक्षीस. ते ऐकलं वाटते बहुतेक मॅडमनं. तसं नाही हो, आता लेकर एवढा उल्हासानं कार्यक्रम करतात, मग द्या लागते जरा असं बक्षीस. नाही द्या ना म्हटलं, द्या ना. सगळं घर लुटून दिलं तरी कोण म्हणणार आहे तुम्हाला? हा तुमचंच आहे ना सगळं. हा तुमच्या मागे काय आम्ही कोणी नाहीच. हो तसं नाही, आता सगळे वर्गण देतात, आता आपल्याला द्या नाही लागणार का थोडी? आणि देवाचा कार्यक्रम आहे ना ते, धार्मिक कामाला असं नाही म्हणत असते का? हा तेवढंच पुण्य लागते आपल्याला. तू म्हणशील त्याच्यानंतर देत नाही बा. मी का तुम्हाला धार्मिक कामासाठी देऊ नका म्हटलं का? हा याच्या आधी बोलले का तुम्हाला कधी? हा पण असा मोठेपणा नका करू ना. हा ते काय म्हणे 5,000 रुपये चालते म्हणे ना. तुम्ही लगे 11,000 केले. हा जरा अध्यक्ष केलं का नाही तुम्हाला? लगे मोठेपणा करता तुम्ही. तसं नाही का, त्यानं का अध्यक्ष केलं म्हणून थोडी मी आता 11,000 रुपये कबूल केले त्याले. हा आता देवा धर्माच्या येणे आपल्याकडे आहे ना बा, देवाच्या कृपेने सगळं आहे ना आपल्या इथं. हो ना, मग आपला का 2 नंबरचा पैसा आहे का? मेहनतीचा पैसा आहे ना. हा आणि एक आहे का आता हे कावडवाले येते तर ते कावडवाले सकाळी येऊन गेले, तेले वर्गण द्या लागते. हा एक 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 कार्यक्रम चालूच राहते ना. हा कोणाला देता तुम्ही? आता 4-8 दिवस गेले का नाही गणपती येते, गणपतीची वर्गण द्या. हा हे वर्गण का कमी जाते का? तुम्ही आपले मोठेपणा जाता. हा बाकीचे लोक पाहणं का हुशार आहे. हा 101 नाही तर 501 याच्यावरती देत नाही म्हटलं कोणी. कोण लय हुशार आहे. हा वर्गणी मागायला याच्या आधीच पहिले म्हणते अरे माहिती लय अडचण आहे रे बाबा, काय राजा पैसेच नाही म्हणते, असं नाही तसं नाही. तुम्ही पहा, हा तुम्हाला 5,501 दिलं तरी चालते म्हणे ना. हा तरी म्हणता 11,000 रुपये घ्या. झालं बा आता. हा झालं आता हिचं कीर्तन चालू. आता हे काही संध्याकाळपर्यंत काही कीर्तन काही बंद होत नाही. जेव्हा म्हटलं तर काही हे काही आता घास गोड लागू देणार नाही. जाऊ दे, त्यापेक्षा गोड बोलून बाहेर निघून जा लागल. त्या मिटिंगला जा लागते ना आपल्याला, तिकडे चाललं जा लागल, नंतर पाहता येते. बरं जाऊ दे बा, रागवू नको. हा याच्यानंतर तू म्हणशील तेवढे दे तुम्ही. हा बस काय नाही, आता याच्यानंतर तुम्ही वर्गणी नका देऊ. हा मी देते वर्गणी कोणाला द्यायची ते. हा आता ते कावडवाले येऊ का गणपतीवाले येऊ, त्याला काय वर्गणी द्यायची ते मी बरोबर देते. बरं तो म्हणा चाल, मग मी येतो जरा बाहेर जाऊन येतो. हा जीवन जा ना आता. तशीच जाता का? हा ताटवायचा थांबा. असं आहे बायकाचं. हा रागावते तबी आणि काळजी करते ता. हा जीवन जा म्हणते, जेवल्याशिवाय जाऊ नका. जाऊ द्या, 2 घास खाऊन जा लागल, नाही आणखी तिकून आलं जर उशीर झाला तर आणखी भडकाची. बरं वाढ मग पटकन. बरं सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या इथं दहीहंडीचा कार्यक्रम आहे, पण यावर्षी दहीहंडीचा कार्यक्रम जरा वेगळ्या पद्धतीने करायचा आहे आपल्याला. त्यामुळे दहीहंडी फोडणाऱ्या टीमला आपण बक्षीस जाहीर केलेलं आहे. पहिलं बक्षीस सरपंच साहेबाकडून 11,111 रुपये, तर दुसरं बक्षीस माझ्याकडून 5,555 रुपये. अशा प्रकारे 2 बक्षीस आपण जाहीर केलेले आहे. नाही मग हे दहीहंडी तर समजा एकच टीम कोणती तरी एकदाच दहीहंडी फुटल ना, मग 2 बक्षीस कसे काय जाहीर करायचे मग आपण? त्याचं कसं आहे माहिती आहे का, पहिले सलामीचा राऊंड होईल. हा त्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक टीमला चान्स देण्यात येईल. हा प्रत्येक टीमनं आपल्या त्या दहीहंडीपर्यंत पोहोचून सलामी द्यायची. मग तुमच्या टीममधून ज्या टीमनं सलामी दिली त्या टीमला मग आपण मेन दहीहंडी फोडण्याचा चान्स देऊ. सलामी देणाऱ्यामध्ये जर एकापेक्षा जास्त टीम असल्या तर मग आपण टॉसद्वारे किंवा चिठ्ठी काढून त्यांना पहिला, दुसरा, तिसरा असं चान्स देऊ. नाही पहिला चान्स भेटल्यानंतर जर पहिल्या टीमनं जर दहीहंडी फोडली तर पहिल्याच टीमनं जर दहीहंडी फोडली तर त्याला पहिलं पारितोषिक देऊन देऊ आणि दुसरं पारितोषिक मग बाकीच्या टीममध्ये वाटून देऊ. हो जमते ना, काही हरकत नाही. समजा जर 3 टीमा असल्या सलामी देणाऱ्या आणि त्यात मग पहिला चान्स भेटणाऱ्या टीमनं जर दहीहंडी फोडली नाही तर मग ती टीम बाद करण्यात येईल आणि बाकीच्या 2 टीमला मग पहिला, दुसरा नंबर जाहीर होईल. त्याच्यातही काही कमी जास्त झालं तर मंडळाचा निर्णय अंतिम राहील. काय हरकत नाही, बरोबर आहे ना. नाही मग बाहेरगावच्या टीम येणार आहे का? काही आहे का बाहेरगावच्या टीमला चान्स?
तसाच आता आपला सार्वजनिक कार्यक्रम म्हटल्यावर सगळे आपल्या याच्यात भाग घेणार होते. अमरावतीहून राजेश भाऊ सुर्वे, विजय पाटील त्याची टीम येणार होती. इकडं यवतमाळवरून सुभाष साहेबांची टीम येणार होती. त्यानंतर कारंजाहून मोडक साहेबांची टीम येणार होती. तसेच आपले ठाकरे साहेब, लांजेवार साहेब, त्यानंतर इकडले आपले दहापुते साहेब, या सगळ्यांच्या टीमा येणार होत्या. पण ते आता पावसाच्या वातावरणामुळे कॅन्सल झालेले आहेत. हो गड्या, ते कावळकर आणि धानोरकर भाऊ बी बोलले होते की दहीहंडी असली तर सांगा म्हणून. ना सगळेच येणार होते, पण आता हे पावसाचं वातावरण असल्यामुळे आता ते कोणी येऊ शकले नाही. आता त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, आपल्या गावातल्याच आता टीमा करा तयार, आणि आता एखादी आलीच कोणती वेळेवर तर पाहू. मी काय म्हणतो, पूर्ण गावा मिळून आपण एकच टीम तयार केली तर चालते ना, तसंही चालते. एकच टीम असली तर झाबरूच मेन राहील. आपल्याला चान्स भेटेल का नाही दहीहंडी फोडायचा यावर्षी? मी काय म्हणतो काका, 2 तरी टीमा पाहिजे आपल्या गावातल्या, म्हणजे जरा मजा येते. काय हरकत नाही, तुमच्या हिशोबाने ठरवा. 1 टीम करता का 2 करता का किती करता ते. मग तिथं ग्राउंडवर आल्यानंतर मग त्याची नोंद करा तुमची, कोणाची काय टीम आहे, कशी आहे ते. मारते बी ना, एकच टीम झाली असती तर मस्त जमली असती ना. बरं ठीक आहे, मग पाहतो आम्ही किती टीमा होते काय ते, नंतर तुम्हाला सांगतो. ठीक आहे, मग आपापल्या टीमा घेऊन या तिथं ग्राउंड मध्ये. काय राजा मारती, एकच टीम केली असती आपण तर जमली असती ना, मस्त मोठी टीम झाली असती ना आपली. एकच टीम करून काय करता म्हणा, कारण मला दहीहंडी फोडायची आहे ना. मॅडमनी सांगितलेलं आहे ना, मी दहीहंडीचा मेन आहे म्हणून, आणि मीच दहीहंडी फोडतो म्हणून. तस नाही झाबरू, 2 टीम असल्या म्हणजे जरा मजा येते, जरा जुगलबंदी होते ना मस्त. हो रे झाबरू, एरी कसं आहे माहिती आहे का, बाहेर गावच्या टीमा काही येणार नाही म्हणते. मग आपल्या टीमा 2 पाहिजे ना. 2 टीमा असला म्हणजे पहिलं आणि दुसरं बक्षीस मस्त घेता येईल. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मला वाटलं एकच टीम असती तर मस्त जबरदस्त झाली असती. एक तून भानू मिळून एक टीम कर, मी लाईने पाटला मिळून एक टीम करतो. बरं, काय हरकत नाही ना. चाल मग, अर्धे पोरं मा टीम मध्ये घेतो आणि अर्धे तुझ्या टीम मध्ये घे. मेन पोरं माझ्यात घेऊन घ्या लागेल मला पहिले, म्हणजे कसं आहे माहिती का, यावर्षी मला दहीहंडी फोडायची म्हणजे फोडायची. बरं मी काय म्हणतो झाबरू, हे लाला आणि ते जगण्या मा टीम मध्ये देऊन दे, आणि बाकीचे लेकर घे मग तू. बरं काय हरकत नाही ना, अर्धे पोरं घेऊन घेतो याच्यात कोणते पाहिजे ते, आणि बाकीचे मग माझ्यात राहू दे. बरं ठीक आहे मग. चला रे पोरो, आता आपले मस्त मेन जण आले आपल्या टीम मध्ये. आता दहीहंडी आपणच फोडली पाहिजे. नाही मारती दा, दहीहंडी फोडायला मग सर्वात वरती मी चढू का? अबे तू कायले, एकदम वरती गेला तर तू हात गीत मोडल ना, पडला गेला तर. तू नको हे करू, तू खालून आधार द्यायचा फक्त येले. मग वरती कोण जाते? सर्वात वरती मी जातो, कारण दरवर्षी मीच जात असतो ना, मीच तर फोडत असतो दहीहंडी. मला माहित आहे बरोबर कसं चढायचं, कसं ते बरोबर सांभाळून चढतो मी. करायला का मारते दा, तू आता दहीहंडी फोडली तर मग बक्षीस तुलाच भेटेल रे. काय बक्षीस का मी एकटा थोडी घेणार आहे, आपण सगळे मिळून घेऊ ना. बरं काय हरकत नाही मारते दा, पण का मी लहान आहो त्याच्यानं मी चढलो असतो म्हटलं वरती. सगळ्यापेक्षा मीच तर लहान आहो, फक्त वयानं मोठं म्हणून झालं. नाही रे बरो, मी अध्यक्ष आहो ना, मामना नाही करता तुम्ही, मी जे म्हटलं तसं करायचं. बरं चला मग, आपल्या टीमचं नाव लिहून द्यायला लागलं ना तिथं. हे काय लिहायला आता इथं? मारते दा, मी येऊ का तुमच्या टीम मध्ये? सांगा आता, येड्या जर दहीहंडी फोडायला घेतलं, कंगल्या पायाचं हे नाही का मोळमाळ व्हायचं. अरे तू नाही पाहिजे आमच्या टीम मध्ये, तू नको येऊ बा. तू नाही मारते दा, येऊ दे ना मला. नाही म्हटलं ना कळंगला एकदा तुले, वरून पडला गिरला आले का, पायगी मोडला तुला, आम्हाला काय बसा लागल नाही करत. शेंगड्या पायाच्या आल्या का, जा घरी. थांब रे मात्या ढेंडक्या, मला फावड्या पायाचा म्हणते नाही का तू, थांब मी सांगतो तुले. अरे नाही नको घेऊ, टीम मध्ये चाललो मी, जा. अरे फावड्या जा. ढेंडक्या लेखाचं काय म्हणते पण नाही. गेला का फावडं, गेला का? जाऊ दे, त्याला काय आपल्या टीम मध्ये घ्यायचं नाही बुवा. चला आता आपली आपण तयार करू. बरं चला मग. का रे झिंगूर, काले आवाज दूर आला? हो पाटील, आपल्या गावातली दहीहंडी म्हटलं तुम्ही फोडत ना का? हो ना, मग तुला तर माहित आहे रे, मगाशी तर आलता तू. मारुतीची आमची सगळ्याची टीम आहे ना एक. हो ते मारुतीची टीम आहे. तुमची आहे का? तुमची आहे का? ते तुमचं नाव थोडी आहे, तुमचे अध्यक्ष ते आहे ना. हो राजू, तुम्ही गावचे पाटील, तुमच्या नावाची एक टीम असायला पाहिजे ना. तुमचं नाव होऊ द्या ना काहीतरी. पहिले काय का गावात 3-3 4-4 टीमा असते का? आणि तेवढे पोरं तरी आहे का आपल्या गावात? मी कुठं म्हणून राहिलो 3-3 4-4 टीमा करा. पण तुमची ज्या टीम मध्ये आहेत त्या टीमचे तुम्ही अध्यक्ष व्हा ना मग. अध्यक्ष पद द्या ना म्हणा मला, असं मारतील म्हणा तुम्ही, कारण तुम्ही राजू पाटील आहे ना. तुम्ही का आता पोरं सोरं राहिले का? मोठे माणसं झाले तुम्ही. तुम्ही अध्यक्ष पाहिजे ना, मेन अध्यक्ष तुम्ही पाहिजे. हो लेखाचं हे बोलते हे खरं आहे. एवढं मोठं आपण पाटील की आपल्या घरी, एवढं पाटील म्हटल्यावर अध्यक्षपद आपल्याकडे पाहिजे ना. बरोबर बोलतो रे तू, पण आता राजा मी पहिले टीम काही तयार केली नाही राजा.
आता जमते ना. आता तुम्ही दुसरी टीम करा. मस्त अध्यक्षपद तुम्हाला येते. पोरं येते ना तुमच्या इकडं. पाटील आहे ना तुम्ही राजू. तुमच्या एका आवाजावर तर सगळे पोरं येते. हो राजा, येईल का रे पोरं सगळे? येते ना. त्या जगण्याला सगळं लालगुडी लावायची. त्याला हे आपल्या ते आला की भुसण्या बी येते. सगळे येतात आपल्या याच्यात. ते झाबडूदाच्या इकडे ते दत्त्या भोल्या ते येते आपल्या याच्यात. काही टेन्शन नका घेऊ. बरं ठीक आहे, तू त्या जगने गिन्याला बोल. आणि ते दत्त्या भोल्याला त्याला आपल्या इथे घेऊन ये. मग आपली टीम तयार करू आपण. असं मग आता घेऊन ये तुम्ही त्याले. असे लालूच गेलो दाखवता त्याले तेव्हा ते आपल्या टीम मध्ये येते. बरं काय हरकत नाही ना, त्याला बोलावून आण, मग करू आपण बरोबर. जमलं गड्या आता. आता तर राणे पाटलाची एक टीम तयार होते. घे ना म्हणा मारतेले. मला त्याच्या टीम मध्ये येऊ नाही ना. थांब ना म्हणा तू. राणे पाटलाच्या समोर काय चालते त्याचं. त्याची टीम गेली म्हणून समजा आता. हो राणे पाटील, आता तुम्ही सगळ्याला बोलव ना आपल्या इथं. बरं आण.